हरि ओम. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. ओम नमः शिव गोरक्ष नमः शिव देवेंद्रनाथाय नमः. साधक हो, बऱ्याच जणांना असं वाटत असतं की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साधना केल्या पाहिजे ज्यातनं आपल्याला भौतिक आणि पारमार्थिक आध्यात्मिक यश लाभेल, प्रगती होईल. ह्या सर्वांचा शिरोमणी जर एक म्हणता येईल जसा गुरुमंत्र आहे तसाच एक मोठा विषय आहे जो आहे गायत्री मंत्र साधना. गायत्री देवी ही सूर्यप्रकाशाच्या रूपातनं सूर्याचं जे स्रोत आहे ते गायत्री आहे. त्यामुळे गायत्री मंत्राची जी जर तुमची बैठक असेल, विशिष्ट साधना असेल, पंचगायत्री साधना तुमच्या विशेष प्रकारच्या असतात, त्या जर तुम्ही करू शकला तर तुम्हाला त्यातनं खूप चांगल्या प्रकारचा आध्यात्मिक ॲडव्हान्टेज मिळू शकतो, प्रगती होऊ शकते. आणि ही प्रगती करताना कुठल्याही प्रकारची धातुरमातुर साधना न करता ती एक योग्य सुयोग्य अशी आध्यात्मिक गायत्री साधना कशी करावी. तर गायत्री हे प्रचंड ऊर्जा स्रोत आहे. जसं एक मोठं ऊर्जा केंद्र असतं जिथे ऊर्जा निर्मिती केली जाते, तर ती निर्मिती करण्याचं काम तुमच्यासाठी गायत्री करते. त्यामध्ये तुम्ही गायत्री जपाचा अजपा जप साधना म्हणा किंवा सोहम साधनाही करू शकता. त्यानंतर ते खेचरी मुद्रा साधना येते, शक्ती चालिनी मुद्रा साधना येते, त्राटक साधना येते आणि नादयोग साधना. या 5 प्रकारच्या पंचसाधना या गायत्री मंत्राच्या रूपातनं केल्या जातात, अनुष्ठानातनं केल्या जातात. आणि ह्या पंचगायत्री साधना कशा प्रकारे करायच्या याबद्दलची माहिती आपण बघूया. जसं की आपण जाणतो की प्राणायामाचे 2 प्रकार आहेत, की श्वास आणि उच्छ्वास. म्हणजे आपण ब्रीथ इन केलं, ब्रीथ बाहेर केलं, म्हणजे आपला श्वास सोडला, तर त्याचे विशिष्ट विधिविधान आहे, कृत्य कर्म आहे, त्याच्या प्रकारचे कशा प्रकारे करायचे. आणि ह्या प्रचंड त्याच्यातनं होणारे चुंबकीय शक्ती तुमच्या शरीरात जी निर्माण होते त्या चुंबकीय शक्तीच्या आधारे तुम्ही एक आकर्षण निर्माण करता. मंथन व आकर्षणाचा दुहेरी जेव्हा समन्वय होतो, या समन्वयातनं प्राणयोग जो आपण आहे तो आपण करतो, त्याला आपण प्राणायाम किंवा याच्याशी संबंधित आपण कार्य करतो. त्यामध्ये तुमचा दीर्घश्वास घेणे म्हणजे डीप ब्रीदिंग करणे, दीर्घ श्वसन, आणि तेच दीर्घ श्वसन घेऊन योग्य प्रकारे ते सोडणे, हे प्राणायामाचे प्राथमिक बेसिक प्रकार आपण ज्याला म्हणतो ते आहे. त्याच्यात विविध प्रकार आहेत, जसं त्याला काही लोक व्यायामसुद्धा बोलतात. आता हे व्यायाम करताना प्राणायामाचे व्यायाम करताना तुम्हाला कुठल्या खबरदारी घ्यायच्या, जसे की काही लोक त्यापूर्वी सूर्यनमस्कार करतात, दंड बैठका घेतात, तुमच्या फुफ्फुसांचा वेग वाढवतात, कमी जास्त करतात, कशाप्रमाणे त्याचं एक जे विशिष्ट प्रमाण आहे ते आपल्याला सद्गुरू कृपेने वेगवेगळ्या ह्याच्यात दिलेलं आहे. पण हे प्राणायामाचे जे मंत्र आहेत हे कशा प्रकारे करायचे, प्राणायामाचा योगाभ्यास कसा, त्यावर श्रद्धा कशी ठेवून तुम्ही कशा प्रकारे त्याचा संपूर्ण कालावधी वाढवू शकता तुमच्या प्राणायामाचं, हे तुमच्या साधनेच्या नित्यकर्मावर डिपेंड आहे. ते तुम्ही जसं करता तसं त्याप्रमाणे तुमचं त्याच्यातनं विविध प्रकारे साधनेची उपासनेची सुरुवात होऊ शकते. आता आपण बघू शकता की सोहम अजपा हा जो प्रकार आहे, सोहम अजपा म्हणजे काय, तर आपण गुरु अहम ब्रह्मास्मी जे म्हटलं जातं की गुरु हेच मी आहे, मी हेच गुरु आहे. मी करत असलेला प्रत्येक मंत्र, प्रत्येक श्वास, प्रत्येक जीवनातला प्रत्येक प्रसंग हा गुरुमुळेच घडत. आणि मी जेव्हा साधनेला बसतो तेव्हा गुरुच माझ्याकडनं साधना करून घेतात. हे जे आपण म्हणतो हे त्यातला गुरु मंत्राचा आणि अजपा साधनेचं मर्म समजलं जातं. याच्यामध्ये कुंडली जागृत करण्यासाठी सोहम साधना, अजपा साधना आहे, तुमचं गायत्री विधान आहे, विज्ञान त्याच्याशी संबंधित आहे, हंसयोग जो म्हटला जातो, सांगितला जातो, तो हंसयोग तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. सर्वेषु देहेषु व्याप्तो वर्तते यथा अग्नी काष्ठेषु तिलेषु तेलमेव त्वं विदित्वा मृत्युमत्येति. हंसोपनिषद मंत्र 5 जो हा म्हटला आहे त्याप्रमाणे असं की जसं मध्ये काष्ठामध्ये अग्नी आणि तिळामध्ये तेल आहे, त्याचप्रमाणे समस्त वेदांमध्ये हंस ब्रह्म कायम असते. त्याला जो जाणतो त्याची मृत्यूपासून सुटका होऊ शकते. तर ह्या सगळ्या अशा साधना आहेत की ज्यात हंसो हंसमित्वे पुनरात कृतम क्रमात सोहम सोहम भवनमिती योगविद विदुः. म्हणजे तुम्ही जे योग रसायन केलं, जो योग प्रसायन जसं केलं, हंसयोग केला, पुन्हा जपत राहिला, अजबा करत राहिला, तर तुमचा जपता अजबा कधी होतो तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि त्याच्या योग्यवेद ते जाणतात की अभ्यासनानंतरम कुर्याद गच्छमिदं प्रमत्तपि चिंतन हंसमंदस्य योग सिद्धिकरम परम. योग रसायन 303 ही जी ओवी आहे ही सांगते की अभ्यास झाल्यानंतर हंसमंत्राचे चित्त नित्य करलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, तर सोहम सोहम सोहम
हे म्हणताना श्वास घेताना सो आणि सोडताना हम याचं चिंतन जर केलं तर आपण परमसिद्धीसुद्धा प्राप्त होऊ शकतात. त्यालाच सोहम मंत्र किंवा सोहम हंस साधनासुद्धा असं म्हटलं जातं. आता हे सोहम साधण्यासाठी शुद्ध आहे बुद्ध चित्त तुमचं हे प्रामाणिकपणे तुम्हाला कुठेतरी रोज तुमच्या साधनेच्या रूपातनं ते स्वच्छ करावं लागतं. ऑटोमॅटिक ते होत नाही, त्याच्यासाठी कालावधी दिला जातो. ते निरंतर साधनेतनंच त्या गोष्टी होतात. आता निरंजन ब्रह्माचा प्रकाश जेव्हा प्रकाशित होतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये प्राणिनाम देहमध्ये दिसतो तो हंस सदाच्युतम, हंस एवं परम सत्यम, हंस एवं तू शक्तिमम, हंस एवं परम वाक्य, हंस एवं तू वैदिकम, हंस एवं परो रुद्र, हंस एवं परात्परम, सर्वदेवस मध्यस्थो, हंस एवं महेश्वरा, हंस ज्योतिर्नपुर्मुप्यम देवमध्ये व्यवस्थितम. याप्रमाणे जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या ब्रह्मविदोपदेशाप्रमाणे प्राण्यांच्या देहात जसं भगवंत हंस रूपाने सुद्धा येऊ शकतो, स्थिर आहेत, हंस हेच परमहंस आहेत आणि हंस हेच परम बळ आहे, त्याप्रमाणे सोहम साधना जेव्हा तुम्ही करता ते हंस हे जे वेदांचं सार आहे, वेदांचे परमरुद्र आहेत आणि वेदांचे परम ब्रह्म आहेत, हे जेव्हा आपल्यापर्यंत येतात तेव्हा ध्यान करायला आपल्याला गती प्राप्त होते. आपल्या ध्यानातनं आपल्याला विविध गोष्टींचे उलगडण होतो. जसं की नभस्तम निष्कलम ध्यात्वा मुच्यते भवबंधनात अनादुदितम हंसम यो वेद हृदितम सत्प्रकाशजितम तम हंस इति गीयते नाभिकंदे समो कृत्वा प्राणापानो समाहिता मत्स्कर्कम मासोदम पीत्वा ध्यानेन सादरम हंस विद्यामृते लोके नास्ति नित्यत्व साधनम यो ददाति महाविद्या हंसाख्यां पारमेश्वरी हंस हंसेति यो वृद्धांसे वृद्धा हरिशिवा गुरुवक्रातो लभ्येत प्रत्यक्ष सरतो मुखम. म्हणजे गुरूंची जी कृपा आहे त्यांची नोकरी नाही तर त्यांचा जर तुम्हाला लाभ घेऊन घ्यायचा असेल तर तुम्हाला या साधनेसाठी हंसहम साधना जी प्राणायाम साधना तुम्हाला मिळवली जाते ती तुम्ही करू शकता. आता ह्या सर्व प्रकारच्या साधना आहेत, पण ह्याचं जे मूळ आहे ते तुम्हाला आता गायत्री मंत्र कशा प्रकारे करायचं, 600 वेळा जप कसा करायचा, काय काय करायचं ते तुम्हाला सांगतो. की जसं सूर्य आणि हे दक्षिण स्वर निघतो आणि जर सकारापासून चंद्र वामस्वर निघतो, याप्रमाणे सूर्यचंद्र हे दोहोंमध्ये समत्व स्थापित करतात आणि तुम्हाला हवे असलेल्या सगळ्या गोष्टी या हठयोगातनं येतात. जसं आमचे गुरुमाऊली देवेंद्रनाथ महाराज म्हणतात की तुम्हाला हठयोग हेच जीवनाचं सार आहे, हठयोग हाच तुमच्या जीवनात लाभ घेऊ शकतो. हठयोगद्वारे जीवनात असलेलं सर्व दोषमुक्ती तुम्ही करून घेऊ शकता आणि ह्या जडतेचा नाश होऊन जेव्हा होतो जीवात्मा हा सहज आपल्या स्वभावानुसार श्वास आणि प्रश्वासाच्या बरोबर एका सुंदर अशा लईमध्ये जेव्हा तो स्वाहाकार करतो, सत्य सोहम साधना जप परिहान करतो, तेव्हा ही जपसंख्या सरासरी मान 24 तासात 21,600 वेळा होते. हा तुमचा जर 21,600 वेळा व्यवस्थित जप होत असेल तर त्यातनं तुमच्या सोहम साधनेला योग्य मार्ग मिळालेला असं समजू शकता. यानंतर जोपसाधण्यामध्ये तुम्ही सोहम दिवस रात्र मिळून तुम्ही ही 21,600 वेळ करता. सकारम च हकारम च लोपयित्वा प्रयोजयेत संधीम च पूर्वरूपाख्याम ततो असे प्रणव भवेत. म्हणजे तुम्ही अभ्यंग स्नानापासून तुमच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतर सकाळी उठेपर्यंत अशा परम कालावधीमध्ये 24 तासाच्या पूर्ण कालावधीमध्ये तुमच्याकडे हंसयोगाचा अभ्यास तुम्ही अनन्यसाधारण भक्तीने जर करताय तर त्यातनं तुमच्या कुंडलिनी जागरणीची साधना जी आहे ती अखंड याच्यामध्ये सादर्शित होऊ शकते. आता विभरती कुंडलिनी शक्तिराम्य हंसहिता म्हणजे कुंडलिनी जी आहे आत्मक्षेत्रामध्ये हंसारूढ होऊन विचार करत असते की माझ्या पुनरुत्थानासाठी माझ्या प्रगतीसाठी या व्यक्तीने जर साधना केली तरच माझे पुढचे मार्ग मोकळे होऊ शकतात. आता अजपा नाम गायत्री ब्रह्म विष्णू महेश्वरी अजपाम जपते यस्तां पुनर्जन्म न विद्यते. जसं की म्हटलं जातं अजपा रूपात जर तुम्ही गायत्री ब्रह्मचा जाप केला तर ब्रह्मा विष्णू महेश्वर यांच्या पूर्ण शक्ती केल्याने पुन्हा पुनर्जन्म घ्यावे लागत नाही, पुन्हा जन्म होत नाही. आणि हीच गायत्री तुम्हाला सोहम साधनेच्या साधकाला साथ देते, त्याच्या परिपूर्ण करते त्याची साधना. गुरूंच्या आशीर्वादाशिवाय कुठलीही साधना तुमची कर्म साध्य देत नाही. आणि ह्यानंतर सोहम साधनेचं अडचणीचं समाधानाचं तुम्हाला जर ईश्वरी ठाव करायचं असेल, खेचरी मुद्रा ही त्यातली एक सर्व प्रतिनिधी पहिली आहे. खेचरी मुद्रेमध्ये उच्चस्तरी साधन. खेचरी मुद्रा ही रसानुभूती दिव्य आनंदाची उत्पत्ती करणारी निर्जळणी शास्त्र आहे. यामध्ये मुख्यत्वे करून जीभ व टाळूचा उपयोग केला जातो, ज्यातनं तुमची जीभ जी आहे ती पूर्णपणे वरच्या टाळूला जोडली जाते आणि त्यानंतर तुमचा खोलगट भाग आहे जो आहे तुमच्या टाळूचा, तिथे तुमची जीभ
ओढली जाऊन ती खेचली जाते आणि हळूहळू तुमची जीभ त्या टाळूला एक चिकटल्यापर्यंतचा जो प्रवास आहे, जिथे तुम्हाला जिभेवर तूप मध लावून हाताने गाईचं दूध करून धनाला जसे धुणं त्याच प्रकारे धुतात, असे ओढून ताडून हळूहळू तुमची जीभ जशी लांब होईल त्याप्रमाणे तुमचा या साधनेमध्ये हे होऊ शकतो, प्रगती होऊ शकते. ही पूर्णपणे आध्यात्मिक हठयोगी क्रिया आहे. त्यामुळे ही क्रिया करताना भयंकर तुम्हाला काळजी घ्यावी लागते. सुरुवातीच्या मुद्रेवर खेचरी मुद्रेच्या मागे जो भाव असतो तो या प्रक्रियेचा प्राण आहे असे समजावे. डोक्यामध्ये मध्यचंद्र आहे, ब्रह्मरंध्र आहे, या स्थित असलेले सहस्त्रार चक्र आहे, अमृत कलश आहे व ह्या सोमरस स्थगित होत असताना आध्यात्मिक ग्रंथात जो उल्लेख सापडतो की जीभ मागे वर टाळूला स्पर्श करेल, जेवढी त्याची गळ्यापर्यंत मागे इथपर्यंत तुमची ती ओढली जाईल, खेचली जाईल, त्यातनं काकचंचूला स्पर्श करू शकला नाही तरीसुद्धा तुमच्या विविध प्रकारच्या ज्या आध्यात्मिक गती आहे त्या ह्यातनं हळूहळू मोकळ्या व्हायला लागतात. आणि एखादी गोड वस्तू किंवा आनंद अमृताचा अनुभव कसा असेल तर हे तुम्हाला खेचरी मुद्रेतनं सांगू शकतं. त्याला म्हटलं जातं की तालुस्ताम तोम सदाधारा बिंदुस्ताम बिंदू मालिनी मुले तु कुंडलिनी शक्तिर्व्यपिनीच केशमूलगा. म्हणजे अमृतधारा सोम सावित्री खेचरी या रूपात तालूच्या ठिकाणी भ्रूमध्य जागी भागात त्या आज्ञाचक्रात बिंदुमाला मूलाधार चक्रात कुंडलिनी बनून तूच निवास करत आहेस व प्रत्येक रोमकूपाच्या ठिकाणी तू विद्यमान आहेस. शिवसंहितेमध्ये प्रस्तुत कुंडलिनीचे जागरण करण्यासाठी खेचरी मुद्रेचा जो अभ्यास दिला तो असा आहे. तत्स्मार्व प्रज्ञेत प्रबोधितो मुतीश्वरम ब्रह्मरंध्रे मुखे सुप्ताम मुद्राभ्यासम समाचरेत. मुद्राभ्यास करताना एखाद्या साधकाने ब्रह्मरंध्राच्या मुखात वाट अडवून ठेवलेली व सुप्त अशी कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी जे सर्व प्रकारचे प्रयत्न करायला त्यातला सर्वात सोपा आणि त्या मानाने सुरुवातीला केलाच पाहिजे असा प्रयत्न म्हणजे खेचरी मुद्रेचा अभ्यास आहे. तर खेचरी मुद्रेचा अभ्यास करताना या कालावधीमध्ये तुम्हाला मध चाकल्यासारखी एक विशिष्ट प्रकारची रसग्रंथी जशा ओझरत जातात पाझरत जातात त्याप्रमाणे तुम्हाला मध खाल्ल्यास अमृतानंद स्वानंद पंचाग्रीवाग्रे संप्रतरे रोमांश्च तथानंदा प्रकर्षणोपजायते. जिव्ह्याच्या वरती मधु म्हणजे मध साखर नंतर तुमचं अमृत याच्यासारखा सुमधुर तुम्हाला एक अनुभव येत राहतो आणि तुमचं पूर्ण शरीर अंग रोमांच उठत होतं आणि तुम्हाला एक आनंदाची विशेष अनुभूती प्राप्त होते. ही याच्यात प्रथम लवणम पश्चात क्षारम शिरुमपतम तथा द्राक्षारसम पश्चात सुधारसम तथा. म्हणजे खेचरी मुद्रेचा तुम्ही अभ्यास करताना अभ्यासाच्या वेळी कधी कधी तुम्हाला दुधाचा भास येतो, कधी कधी तुम्हाला द्राक्षाचा भास येतो, कधी कधी तुम्हाला त्याच्यामध्ये मिठासारखा भास येतो. मग तुम्हाला अशा या वेगवेगळ्या चवींचा अनुभव ही तुमची जी ब्रह्मरंध्रातली जी साधना आहे ती करून देत असते. हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या अमृता संता देहो योगिने दिवतामिता जररोगान्विनिमुष्टिचरम जीवती भूते. रोग भोग म्हातारपण जीर्णता आपल्या शरीरावर येणारी वृद्धत्व या सगळ्यापासून मुक्तीचं काम जर कोण मुक्ती देण्याचं काम दीर्घपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम जर आपल्याला कोण करत असेल तर ही खेचरी मुद्रेची साधना करते. या दोन खेचरी मुद्रेच्या विशेषतः आपल्याला बोलू शकतो की ह्यातनं या साधनेत होती. टाळूच्या ऊर्ध्वभागी महाज्योती स्थित आहे, तिचे दर्शन घडून येते व त्यामुळे अणिमा आणि इतर ज्या अणिमा ग्रिमा ज्या सिद्धी आहेत त्या सिद्धी प्राप्त होण्याची जी प्रक्रिया ती ह्या टाळूच्या साधनेतनं म्हणजे तुमच्या या मूर्छा त्याला एक म्हणू शकतो आपण न मूर्छा सुधा तृष्णाने वालस्यम प्रजायते न च रोगो जरा मृत्युर्देवे देहम प्रवद्यते. खेचरी मुद्रेमध्ये निष्णात झालेल्या व्यक्तीला देहाला मूर्छा भूक तहान आळस रोग म्हातारपण मृत्यू यांची बाधा होत नाही. आज हिमालयामध्ये तुम्हाला अखंड असे योगी दिसतील जे खेचरी मुद्रेमध्ये शेकडो वर्ष ध्यानमग्न झालेले आहेत. त्यांनी जेव्हा सुरुवात केली प्रयास केला प्रयत्न केला तेव्हा त्यांना कुठे ना कुठे काही ना काही अडचण आली असेल, काही समजलं असेल, काही नसेल, पण गुरुकृपेने त्यांनी जेव्हा त्याचा प्रयत्न केला अभ्यास ठेवला तेव्हा त्यांना त्यातनं अखंड गती प्राप्त झालेली आहे. जरा मृत्यू दग्रहो खेचरीं वेत्ती भूतले ग्रंथश्चर्याश्चैव तदभ्यासेत वृता तम मुने सर्वभावेन गुरुमत्वा समाश्रयत. ज्या मुनीने ज्या महात्पुरुषाने ग्रंथावरून किंवा गुरु आशीर्वादाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अभ्यासाने करून जर मृत्यूव्याधी निवारण करणाऱ्या खेचरी मुद्रेला पूर्णपणे जाणून घेतले तर अशा गुरुचा आश्रय करून साधकाने या विद्येचा अभ्यास केला पाहिजे किंवा अशा गुरुला सदैव नतमस्तक झाले पाहिजे.
खेचरी मुद्रेद्वारे तुम्ही शारीरिक, मानसिक, सांसारिक, आध्यात्मिक प्रकारच्या कुठल्याही शास्त्राचा अभ्यास तुम्ही याच्यामधनं पूर्ण करू शकता आणि पूर्ण त्याच्यावरनं तुम्हाला हे करू शकता. यानंतर तुमच्या जीवनामध्ये जी महत्त्वाची साधना जे आपण ज्याला गायत्री पंचसाधना ज्याला म्हणतो, त्यातला माझा दुसरा विषय महत्त्वाचा विषय आहे. त्यामध्ये तुमच्याकडे जे कुंडलिनी कुटलाकारा सर्पवत परिकीर्ती का सा शक्तिश्चालिता येन समुद्रोन मात्र संशय, याचा अर्थ कुंडलिनी सर्पिणीप्रमाणे कुटील आहे. ती तुमच्या शक्तिशाली मुद्रेद्वारे जो चालवायला लागतो तोच भाग ही योगी आहे. त्यामुळे ती तुमच्या शक्ती जी लपलेली असते तुमच्या शरीरामध्ये ती आणायचा कुठेतरी, उचलायचा कुठेतरी प्रवृत्तीस विद्युत संवाहक शक्ती. त्यामुळे याच्यातनं येणारी तुमची जी ऊर्जा आहे ती तुम्हाला चॅनलाइज करणं, त्या ऊर्जेला योग्य प्रकारे वाहन करणं हे सुद्धा या कुंडलिनीचं काम असतं. दुसरा ह्याच्यामध्ये जो प्रकार आपण म्हटलं की त्राटक साधनेने दिव्यदृष्टीचे जागरण. त्राटक साधना जी केली जाते ती अग्निसिद्ध त्राटक साधना केली जाते, सूर्याकडे बघून त्राटक साधना केली जाते, किंवा काही ठिकाणी जलसाधना, दिवा साधना तुम्ही दीप करू शकता, दीपामध्ये सुद्धा करून ठेवून घेऊ शकता. सामान्यपणे आपली चंचल दृष्टी असते, चंचल मन असतं, आपलं शरीर चंचल झालेलं असतं, आपले विचार चंचल झालेले असतात आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे आपल्याला आपल्या अंतर्मनाचा अभ्यासच होत नाही. आणि अंतर्मनाचा अभ्यास नसतं की मग त्राटक साधना हे त्यातलं सगळ्यात सोपं उत्तर. लहान मुलांचे जे मन जसे चंचल असतात तशी वृद्धांची पण असतात, ज्येष्ठांची असतात, सगळ्यांची असतात. त्याप्रमाणे प्रत्येक साधनेला एक महत्त्व विशेष दिलेलं, त्यातली ही त्राटक देवीची साधने. त्राटक साधनेमध्ये तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टकडे जसं बघता त्याप्रमाणे तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टकडे बघून या साधनेचा प्रचार व्यवस्थित अभ्यास करू शकता. नंतर तर नादब्रह्म साधना, नादयोग साधना ज्याला आपण म्हणतो, ही नादयोग साधना हा नादाचा, आवाजाचा एक ऊर्जेचा रूप आहे. जर तुम्हाला त्या ऊर्जेच्या रूपाची हालचाल करून घ्यायची असेल, समजून घ्यायचं असेल, तर तुम्ही प्रामाणिकपणे ओम या शब्दापासून, हाचा नाद ब्रह्म आहे असं म्हटलं जातं की जर तुम्ही दररोज 1008 वेळा जरी ओम जर केलात, ओमचा नादब्रह्म केलात, मग तुम्ही पहाटेच्या वेळी करा, दुपारी तुम्हाला वेळ असेल तर करा, रात्री झोपायच्या वेळी करा, सिनी सांजेला करा, जेव्हा तुम्ही कराल त्या ओमच्या रूपातनं जर तुम्ही केलात तर त्यातनं उम हस्व दीर्घ आणि लुप्त ह्या पद्धतीने तुमचा जो प्राणायाम त्यातनं साधत होतो आणि नादब्रह्माची साधना तुमच्यासाठी उपयोगी करू शकते. कारण की त्यातनं सुद्धा एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा, वेगळ्या प्रकारची शक्ती आपल्या जीवनावर, आपल्या पूर्ण शरीरावर आलेली असते. ओम इत्येव दक्षरमिदं सर्व तपस्यां व्याभुनात भोद्भ्याविद्यो दीक्षिती सर्व मकाराम एव याच्यंतंत्रिकालितं तद्व्यपारम एवं. ओम हे अक्षरच पूर्ण अविनाशी पंचपरम तत्वाचं रूप आहे. ते प्रत्यक्षात पाहू शकणार जडे चेतनाच्या समुदायाचे विश्वरूप व त्याचे उपआख्यान, त्याप्रमाणे निकटच्या महिमाचा निदर्शक म्हणून आहे की तुझं अस्तित्व कुठे, तर ते ओंकारात आहे. सद्गुरूंचं अस्तित्व कुठे, ओंकारात आहे. या करता धरता ब्रह्मा विष्णू महेश्वरांचं अस्तित्व कुठे, तर ओंकारामध्ये आहे. तर हे अस्तित्व तुम्हाला ओमच्या रूपातनं, ध्वनी रूपातनं घेऊ शकतो. त्याप्रमाणे ओंकार मागे पुढे लावून सुद्धा विविध मंत्र जरी आज लाखो करोडो मंत्र जरी असले तरी महत्त्वाचं जे आहे की तुम्हाला ओंकार जप साधना हे करता आली पाहिजे. आणि ही गणिताने, ज्याला आपण म्युझिक ऑफ द स्पिअर्स म्हटलं जातं, की ज्याला मायक्रोमॅसिझमचा अभ्यास केला जातो आणि वेगवेगळ्या गिगा हिट्स, मेगा हिट्स, बीट्सवर जरी अभ्यास केला तरी मदर ऑफ नेम्स ऑफ अँड फार्म्स याच्यामध्ये ज्याप्रमाणे प्रणवध्वनी आहे, उद्विक आहे, या सगळ्यांचे नाद ब्रह्म, अनाहत, ब्रह्मनाद अशा प्रकारे विविध प्रकारे त्याचा अभ्यास करता येऊ शकतो. महाकुंडलिनी प्रोक्ता परब्रह्म स्वरूपिणी शब्द ब्रह्मवी देवी एकानेक्षार पृथ्वी योग कुंडलिनी उपनिषद या म्हटलं जातं की जसं तुम्हाला महान जर तुम्ही कुंडलिनीचा अभ्यास सर्पिणीसारखा आहे आणि तिला जर तुम्हाला जागृत करायचे तर तुम्हाला ओम या शब्दाचा मारा त्या कुंडलीवर केला पाहिजे. ओम शब्दाचा जर मारा केला तर ती जी रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे आणि कुंडली यांचं कुठेतरी घर्षण होतं, एकमेकावरती आदळले जातात आणि त्यातून तुमच्या साधनेला, ओंकार साधनेला, नादब्रह्म साधनेला कुठे ना कुठे गती मिळते. ओंकार उच्चारण प्रातंत्र्य शब्द तत्वानुभवात सुषुप्ते संविदे जाते प्राणस्पंद निरुद्धे. ओंकार स्वराचा जप केल्यानं शांत चित्तामध्ये जी शेष तुर्य मात्रा रूपाच्या शब्द स्वरूपाची अनुभूती होते, त्या अनुभूतीचा वेध घेतल्यास बाह्य चित्तवृत्तींचा जो उपराम होऊन जातो तो प्राणवायूचा निरोध करत असतो. त्यातनं तुम्हाला पुढच्या प्रकारच्या
कुंडलिनी साधनेमध्ये श्रवण करण्यासाठी ओंकाराचा ध्वनी पकडण्यापर्यंतचा पूर्ण साथ मिळू शकते. या प्रकारची जी विशेष साधना आहे ती तुम्ही ह्याच्यामधनं करू शकता. आता ह्या सगळ्या गोष्टींचा जर अभ्यास केला तर ह्याच्याबद्दल संत एकनाथ महाराजांनी थोडक्यामध्ये गायत्री मंत्राचा विशेष असा एक गायत्रीचं स्तवन केलेलं आहे. ते जर तुम्ही सगळून घेतलं तर ह्याचा पूर्ण सार आता आपण जे ऐकलं बोललो त्याचं होऊ शकतं की सकळ वेदांची जननी, सकळ मंत्राचा मुकुटमणी, ते गायत्री उत्तरवर्णी सकळ ब्राह्मणी जाणीजे. सकळ मंत्राची जननी जे द्विजंती करी तक्षणी, गायत्रीच्या मंत्रग्रहणी ब्राह्मणपदी अधिकारू. गायत्री रिघाल्या विण काही, इतर मंत्र रिघम नाही, मुख्यत्वे गायत्रीच्या ठाई, ते लागले पाही सकळ मंत्र. गायत्री मंत्र असोनी घरी, तिचा भावार्थ कोणी ना धरी, दीक्षे लागी मूर्खाचे द्वारी, लोळजे द्विजयरी ऐसे झाले. करिता गायत्रीचे अनुष्ठान, विश्वामित्र झाला ब्राह्मण. श्री मी कृष्णवंदी त्याचे चरण, माझा येतो गुरु रामावतारी. संत एकनाथ महाराजांनी अशा प्रकारे गायत्री मंत्राचा महिमा त्यांच्या स्तोत्रातून म्हणा किंवा एखाद्या काव्यातून रचून सांगितलेलं की तुमच्या घरी गायत्री आहे, तुमच्या सोबत गायत्री आहे, तुमच्या आजूबाजूला गायत्री आहे. तुम्ही इतर ठिकाणी शोधत गावभर फिरू नका. तुम्हाला जे मिळतंय, जे हवं आहे ते तुम्हाला या गुरुमंत्राच्या सोबत गायत्री मंत्रातनं मिळणार आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला या गुरुमंत्राचा, या गायत्री मंत्राचं अनुष्ठान करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अनुष्ठान जर तुम्ही गायत्रीचं केलं, काही 21,600चं करतात, काही 24,000चं करतात, काही 51,000चं, 1,00,000 गायत्री, 2,00,000, 5,00,000, 7,00,000, 10,00,000 गायत्री मंत्राचं अनुष्ठान करणारे आणि त्याचे परिणामसुद्धा गुरुकृपेने सहज साध्य घेणारे साधक भक्त आपल्यासोबत आहेत, परिवारात आहेत, मित्रपरिवारात आहेत, भक्त परिवारात आहेत, नाथ परिवारात आहेत. तर ह्या कोणाला आवडीच्या ह्या सगळ्या गोष्टींची साधनेची माहिती आपण ह्या गुरुकृपेनेच सर्वांपर्यंत पोचवत आहोत. जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव. ओम ओम ओम.